नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ फक्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्यासाठी नाही आहे तर पालकांच्यासाठी सुद्धा आहे. कारण नुकत्याच एका बातमीपत्रामध्ये न्यूज चॅनलवरती तुम्ही एक बातमी सतत बघत असाल, ती ही आहे की तामिळनाडू राज्यानं कॉटन कँडीवरती बंदी घातलेली आहे. कॉटन कँडी, अहो बुड्ढी के बाल, हो अगदी आकर्षक रंगांनी भुरळ घालणारा असा हलका फुलका एक गोड पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडायचा, या खाद्यपदार्थाला आता या ठिकाणी तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. याचं नेमकं कारण काय ते आता आपण समजून घेऊयात. जेव्हा कॉटन कँडीचे काही नमुने तपासामध्ये घेतले गेले तेव्हा त्याच्यामध्ये रोडाबिन बी नावाचं एक केमिकल सापडलं. आता हल्ली सगळेच खाद्यपदार्थ हे केमिकलशिवाय तयार होऊच शकत नाहीत. मग रोडाबिन बी हे नेमकं कोणतं केमिकल आहे? तो रोडाबिन बी नावाचं जे केमिकल आहे ते बहुतांशी वेळेला कापड उद्योगांमध्ये, लेदर उद्योगांमध्ये रंग आणि त्या कपड्याला चमक देण्यासाठी वापरला जाणारा हा रंग खाद्यपदार्थामध्ये डोकावू लागला. तसं पाहिलं तर मानवी वापरासाठी हे जे रसायन आहे ते असुरक्षितच आहे. त्यामध्ये अन्न सुरक्षा कायदा 2006 नुसार असं सांगण्यात आलेलं आहे की जर हे केमिकल खाद्यपदार्थांमध्ये वापरलं जात असेल तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल. पण तरीसुद्धा आज आपण बघतो की बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये हा रोडाबिन बी नावाचं जे रसायन आहे ते वापरलं जात असताना दिसत आहे. मग आता रोडाबिन बी नावाचं हे जे केमिकल आहे ते केमिकल कुठे कुठे वापरलं जातं? तर आपण जे काही रंगीत लस्सी असतील म्हणा किंवा ज्यूसेस असतील, मिल्कशेक असतील म्हणा, मग लाल गुलाबी रंगाचे विशेषतः, त्याचबरोबर आपण चॉकलेट्स असतील, केक असतील, यांच्यामध्ये सुद्धा रोडाबिन बी वापरला जातो. इतकंच नव्हे तर मिलेट म्हणजे नाचणीमध्ये सुद्धा किंवा त्याचा रंग लाल दिसावा इतकंच काय तर रताळी जे आहे त्यांच्यावरती सुद्धा हा रंग लावलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे काही अन्नपदार्थांमध्ये आणि काही अन्नपदार्थांच्या वरती सुद्धा याचं जे काही कोटिंग आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अगदी चिमूटभर असं जरी वापरलं तरी सुद्धा संपूर्ण लाल भडक रंग तयार करणारा, लाल भडकच नव्हे की रंग लाल तयार करणारा हा रोडाबिन जो काही रसायन आहे ते मानवी वापरासाठी खूपच असुरक्षित आहे. आणि ते जे केमिकल आहे ते या कॉटन कँडीमध्ये सापडलं. आता खरं तर कॉटन कँडीमध्येच याचं प्रमाण आहे असं नाही, तर तुम्ही बाहेरचे जे काही अगदी गडद रंगाचे किंवा चमकदार रंगाचे जे कुठलेही खाद्यपदार्थ असतील ते शक्यतो वापरण्या अगोदर विचार करा, कारण ते आपल्याला सगळ्यात आधी भुरळ घालतात. त्यामुळे ते वापरण्या अगोदर जर त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करून जर तपासणी केली तर त्याच्या आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये रोडाबिन बी वापरलेला आहे. मग आता सहज जर आपण प्रयोगशाळेमध्ये न जाता कसं ओळखायचं की त्याच्यामध्ये रोडाबिन आहे, तर त्याची सगळ्यात सोपी पद्धत ही आहे की ज्याचे कलर आकर्षक आहेत, चमकदार आहेत, ते खाद्यपदार्थ बाजारातले टाळलेलेच बरे. कारण वस्तुस्थितीमध्ये नैसर्गिकरित्या इतका चमकदार आणि इतके लाल रंग हे खाद्यपदार्थांचे शक्यतो नसतात. त्याच्यामुळं आपण हे टाळलेलं बरं. त्यामुळं होणार काय आहे तर यकृताचा कॅन्सरही होऊ शकतो. तर यकृताचं कामच मंदावतं. त्याचबरोबर मज्जासंस्थेवरती याचा विपरीत परिणाम होऊन लहान मेंदूवर याचा परिणाम होण्याची खूप जास्त शक्यता या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे. म्हणजे याच्यावरती ऑलरेडी अभ्यास झालेला आहे आणि हे मानवी उपयोगासाठी, वापरासाठी असुरक्षित नावाचं असणारच हे केमिकल आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी अन्नामध्ये, अन्न खाद्यपदार्थांमध्ये मग रंग वापरायचेच नाहीत का? हो, वापरले जातात. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आपण बघतो की अल्युरा रोज असेल म्हणा, ॲपल ग्रीन असेल म्हणा, असे जे रंग आहेत ते रंग तुम्ही वापरू शकता. परंतु या ठिकाणी रोडाबिन नावाचं जे रसायन आहे ते मात्र वापरण्यावरती पूर्णतः बंदी आहे. आणि ते रसायन जे आहे ते या ठिकाणी तामिळनाडूतल्या या कॉटन कँडीच्या एका नमुन्यामध्ये आढळलेलं आहे. तसं तर इतर सगळे जे मी मगाशी म्हणाले तसं याच्यामध्ये हे थोड्याफार प्रमाणावरती वापरलं गेलेलंच आहे. परंतु आपण आपली सुरक्षा आता कशा पद्धतीनं करू शकतो? मग आता हे ओळखायचं कसं? तर खूप सोपं आहे. याच्यासाठी काही प्रयोगशाळेतच जायला पाहिजे असं नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे खाद्यपदार्थ डोळ्यांना असेल म्हणा किंवा रंगाने त्याचा चमकदारपणा पाहून आपल्याला जी भुरळ पडते ती त्या पदार्थांवरती न भुलता, ते पदार्थ न खाता या ठिकाणी नैसर्गिक पदार्थांचाच या ठिकाणी जास्तीत जास्त वापर करावा असं या ठिकाणी वाटतं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला